लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका. 24 तारखेला नागपूर येथे जाहीर सभेत बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल अशा प्रकारे वक्तव्य केले. त्यात असे म्हटले की मी आता हतबल झालेलो आहो आणि त्या हतबल झाल्यामुळे लढाई करून थकलेलो आहोत. तर ते रामदास स्वामींना म्हणतात की यापुढे तुम्ही आपलं जे स्वराज्य चालवावं आणि असे म्हणून त्यांनी आपला जिरेटोप त्यांच्या चरणी अर्पण केला. त्यावर रामदास स्वामी असे म्हणाले की मी तुमचा गुरु आहे, तुम्ही माझे शिष्य आहात, तरी गुरुनी दिलेला आदेश शिष्याची मानला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून त्यांनी परत जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात ठेवला आणि जा म्हणे तू परत स्वराज्य कर. परंतु ही जी घटना आहे ही एकदम चुकीची आहे. कुठल्याही याच्या बाबतीत पुरावा नाही, ऐतिहासिक कोणताही पुरावा नाही, काही नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वतःचं अधिष्ठान होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजामाता यांनी त्यांना घडवलेलं होतं. परंतु काही लोक जाणून बुजून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात की यांच्यावर आम्ही हे शिष्य आहेत आणि आम्ही त्यांचे गुरु आहोत असं जबरदस्तीने इतिहासाची खोडकाड करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यालाच आनंद स्वरूप स्वामी यांनी बागेश्वर बाबांच्या या म्हणण्याचं समर्थन केलं. या सर्व गोष्टीचा आम्ही तक्रार करण्यासाठी आज पंचवटी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. सकल मराठा समाजाचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. तर येथील पोलीस निरीक्षक यांना आम्ही विनंती केली याबाबत बागेश्वर महाराज आणि स्वामी स्वरूपानंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.